नमस्कार, मी ओमप्रकाश उडान वास्तव न्यूजच्या रोखोकमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण घनसावंगी विधानसभाच्या मतदारसंघातील राजकीय आखाडा या संदर्भात थोडीफार समीक्षा करणार आहोत। तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये सद्यस्थितीत काय चालू आहे याबद्दल आपण थोडीफार समीक्षा करणार आहोत आणि त्यासाठी आपण वास्तव न्यूज रोखोक जे आहे त्याच्यामध्ये याबद्दल आपण समीक्षा करणार आहोत। आपण घनसावंगी 100 हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये सद्यस्थितीत काय चालू आहे तर माझ्या दृष्टीने या मतदारसंघामध्ये एक जण सेफ तर तिघामध्ये चालली आहे रस्सीखेच असं चित्र जे आहे ते दिसून येते। एक जण सेफ कोण तर माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांची उमेदवारी निश्चित आहे आणि त्यांनी या अनुषंगाने मोर्चेबांधणी चालू केली आहे। तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे सतीश घाटगे, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे डॉक्टर हिकमत उडान याबरोबरच माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड या तिघांमध्ये रस्सीखेच चालू आहे आणि राजेश टोपे एकीकडे सेफ आहे। म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये एक जण सेफ तर तिघांमध्ये चालली आहे रस्सीखेच असंच सध्याची स्थिती जी आहे ते दिसून येते। याबरोबरच एकीकडे सूक्ष्म पद्धतीचं नियोजन आणि तोंडामध्ये साखर हे कोणाकडे आहे तर हे आमदार राजेश टोपे यांच्याकडे। आपण गेल्या कित्येक वर्षापासून बघतो आहोत हे जे आमदार राजेश टोपे आहेत यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं आयोजन नियोजन हे आहे ते सूक्ष्म पद्धतीने असतं आणि ती गोष्ट विरोधकांनी त्यांच्याकडून शिकून घेणं गरजेचं आहे। कारण शेवटी आपले विरोधक जरी असले तर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांच्याकडून शिकल्याच पाहिजे आणि ती गोष्ट सुद्धा विरोधकांनी शिकून घेण्यासारखी त्यांच्याकडून आहे। याबरोबरच दुसरी गोष्ट त्यांच्याकडे आहे, त्यांच्या तोंडामध्ये साखर आहे। परंतु राजेश टोपे यांना मला एकच म्हणायचे, तुमच्या तोंडातली खडी साखर जी आहे तिची तुम्ही खडी साखर होऊ देऊ नका। कारण गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही हा गड आबाधित राखलाय परंतु तुमचा पाहिजे तेवढा प्रशासनावर वचक नाहीये। प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तुम्ही जे सांगताय ते पूर्णपणे ऐकत नाहीत। म्हणून तुमच्या तोंडामध्ये जरी साखर असली तर कधीतरी कठोरपणा तुमच्याकडे असायलाच हवा आणि हा कठोरपणा जर नसेल तर इथून पुढे असंच होणार। तुमच्या बोलण्याला महत्व ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात देत नाहीत असं दिसून येते। कारण आपण गेल्या कित्येक वर्षापासून जनता दरबार घेतलाय परंतु या जनता दरबारामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून सर्वसामान्य माणसाच्या ज्या समस्या आहेत त्या बहुतांशी जशाचे तशा असल्याचं दिसून येते। मग आपण घेतो तरी कशाला जनता दरबार? आणि जर अधिकारी कर्मचारी वारंवार सांगूनही आपलं ऐकत नसतील तर तिथं आपण कठोरपणा घेणं सुद्धा गरजेचं आहे। मला असं म्हणायचं नाही त्यांच्या सगळं भांडणच करा तुम्ही, परंतु तो कठोरपणा सुद्धा तुमच्यामध्ये असायला पाहिजे। याबरोबरच बहुतांश ठिकाणी आपण ज्यावेळेस जातो चर्चा करतो त्यावेळेस असं लक्षात येते, मला एक काल परवा 2 कार्यकर्ते भेटले, मध्ये 5-6 दिवसापूर्वी एका कार्यकर्त्याचा फोन, 2 कार्यकर्त्याचे फोनही आले। आमच्या साहेबाच्या तोंडामध्ये एवढी साखर आहे की त्याचं खडी साखर होऊ नये, मी पुढचा शब्द वापरला त्याला, ठीक आहे साखर आहे ते चांगलं आहे पण त्याची खडी साखर होऊ नये। मग त्यांनी सांगितलं हो ना म्हणे तसंच होत आहे, आमच्या गावामध्ये विकास कामासाठी निधी आणला, निकृष्ट पद्धतीचं ते काम झालं, काही वर्षामध्ये त्याचा पट्ट्याबोळ झाला। मग याकडे सुद्धा आमदार महोदयांनी लक्ष देणं गरजेचं आहे। आपण एवढा कोटी रुपये निधी आणतोय मग कार्यकर्त्याचं भलं करण्यासाठी आपण आणतोय का गुत्तेदाराचं चांग भलं करण्यासाठी आणतो आहोत? कारण हा निधी सर्वसामान्य जनतेसाठी असतो म्हणून त्या कामाची गुणवत्ता सुद्धा सांभाळली गेली पाहिजे आणि तिथं तुम्ही नक्कीच कठोर झालं पाहिजे असं मला वाटते। व्हायचंय नाही व्हायचं हा तुमचा प्रश्न आहे पण मला त्या निमित्ताने तसं सांगावंसं वाटतंय, तुमची इथं कठोर भूमिका सुद्धा पाहिजे। गुळगुळीत भूमिका इथं कामाची नाही। गेल्या कित्येक वर्षामध्ये आपण जर मतदारसंघामध्ये बघितले या विकास कामाचा सगळा बट्ट्याबोळ बहुतांश ठिकाणी होताना दिसते। काय तर मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांना, जवळच्या कार्यकर्त्यांना हे कामं दिल्या जातात आणि त्याचा दर्जा जो आहे तो घसाळ्याचा दिसून येते। त्यामध्ये रोडचे काम असतील, स्मशानभूमीचे असतील, सार्वजनिक जे आहेत लग्न मंडप म्हणतोय आपण त्याचे असतील, तर याकडे तुम्ही कठोरपणा घेणं गरजेचं आहे। म्हणून तुमच्या तोंडामध्ये जी खडी साखर आहे तिची खडी साखर तुम्ही होऊ देऊ नका, कठोरपणा सुद्धा तुमच्यामध्ये असायला पाहिजे असं या निमित्ताने सांगावंसं वाटतंय। दुसरी गोष्ट, राजेश टोपे यांच्याकडे जो निवेदनाचा भाग आहे तो इतर कुणाकडेच नाही असं मला दिसून येते। म्हणून विरोधकांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्हाला या आखाड्यामध्ये राजकीय उतरायचं असेल तर सूक्ष्म पद्धतीचे नियोजन आयोजन तुमच्याकडे असायला पाहिजे। याबरोबरच आपण जर दुसरीकडे बघितलं तर हिकमत उडान यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे, सत्यता आहे आणि या 2 गोष्टीच्या जोरावर त्यांनी गेल्या 2 पंचवार्षिक ज्या आहेत त्या निवडणुका लढल्या आणि हिकमत उडान यांच्याबद्दल तालुकाभरामध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लाट आहे। परंतु हिकमत उडान यांना मला सुद्धा सांगायचंय, तुमच्याकडे सहानुभूती असेल, सत्यता असेल, पण तरी सुद्धा तुम्ही गेल्या 2 पंचवार्षिकला जेवढा मतदारसंघामध्ये संपर्क ठेवला
तेवढा संपर्क ह्या पंचवार्षिक मध्ये मला दिसून आला नाही. आणि तसे बोल सुद्धा ऐकायला येतात. कारण तुम्हाला जर आपल्याला राजकीय आखाड्यामध्ये आपले पाय कायमचे रवायचे असतील, कायमचे ठेवायचे असतील, तर जनतेशी सतत संपर्कात राहणं गरजेचं आहे. कधीतरी येऊन कधीतरी भेटून अशा गोष्टी होत नसतात. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी आहेत, त्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे हँड्स पाहिजेत, माणसं पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तुमचे कार्यकर्तेही कुणाला भेटले गेले पाहिजेत. मतदारसंघामध्ये काय अडीअडचणी काय नाहीयेत, असं इलेक्शन टू इलेक्शन आपण येऊन असं नाही. तुम्ही पहिल्या ज्या 2 पंचवार्षिकला जेवढे प्रयत्न केले तेवढे प्रयत्न तुमच्याकडून यावेळी झाले नाही, आणि हे वास्तव आहे. परंतु तुम्ही भेटी देताय, तुम्ही संपर्कामध्ये आहे, पण पहिल्या ज्या 2 पंचवार्षिकला तुम्ही जेवढा संपर्क ठेवलाय तेवढा यावेळी झाला नाही. म्हणून ठीक आहे, चला, तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, लोकांमध्ये सत्यता आहे तुमच्याकडे, परंतु या गोष्टी सांभाळणं सुद्धा गरजेचं आहे. कारण राजकारणामध्ये उतरायचं असेल तर चारही बाजूने चौकडे बघून त्याचा अभ्यास करून त्याच्यासाठी फेस करावा लागत असतं. नुसतं आपण म्हणणार आपण असं आपण तसं, आपण यांचे विरोधक, हे जर झालं तर असं होईल, ते अशा गोष्टी चालत नसतात. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सतत संपर्कामध्ये राहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून चला, तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, सत्यता तुमच्याकडे आहे, हे 2 गोष्टी तुमच्याकडे चांगल्या आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही जनतेच्या कायम संपर्कात राहिलं पाहिजे. आहेत तुम्ही, पण प्रमाण तुमचं त्याचं वाढलं पाहिजे. आणि ते जर वाढलं तरच मग राजकीय आखाडा जो आहे हा योग्य पद्धतीने हाताळला जातो असं म्हणलं जाईल. याबरोबरच आपण तिसरीकडे जर बघितलं तर भाजपाचे सतीश घाटगे आहेत. या सतीश घाटगे यांचा गेल्या कित्येक वर्षापासून सतत संपर्क आहे. माझ्या मते या एकाही इच्छुक जे असतील किंवा उमेदवार असतील, या एकाकडेही सतीश घाटगे इतका जनसंपर्क कायम एकानेही ठेवलेला नाही असं मला दिसून येते. याबरोबरच दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये आहे दानत. या दानतच्या बाबतीत तर सतीश घाटगे सद्यस्थितीत घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये नंबर 1 वर आहेत असं मला वाटतंय. मी त्यांची री ओढत नाहीये, परंतु वास्तव जे आहे ते मान्य करावं लागते. कारण सतीश घाटगे जेथे कोठे जातात ते रिकाम्या हाताने परत येत नाही, किंवा त्यांच्याकडे जो कोणी समस्या घेऊन जातो, तो आर्थिक असो, रस्त्याचे असो, कुठलीही असो, सामाजिक असो, पण ते मोकळ्या हाताने परत येत नाही असं दिसून येते. त्यामध्ये एखाद्या ठिकाणी कोणी मयत झाला असेल, ते गेल्यानंतर तिथून ते मोकळ्या हाताने कधीच येणार नाही, फुलना फुलाची पाकळी त्यांना देणार. ही दानत नावाची जी गोष्ट आहे ती मला राजेश टोपेमध्येही तेवढी दिसली नाही, हिकमत उडाणे यांच्यामध्येही तेवढी दिसली नाही. आणि दुसरी गोष्ट, मधुकर राजे आर्दड आहेत, ते तर आत्ताच काही महिन्यापासून मतदारसंघामध्ये आलेत, परंतु ही गोष्ट त्यांच्याकडे फार महत्वाची आहे आणि ती ह्या मला इतर नेत्याकडे कुणाच दिसली नाही. म्हणून या 2 गोष्टी त्यांच्याकडे आहेत. परंतु सतीश घाटगे यांना मला हेही सांगायचे, आपण साखर कारखानदार आहात, तर साखरेच्या बाबतीतही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये. शेतकऱ्यांना त्याचा मोबदला योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे. गेल्या काही वर्षापूर्वी आपल्याकडून थोडीशी शेतकऱ्यांच्या बाबतीत थोडी हेळसांड झाली आणि ते साहजिक आहे, आपण मोठा प्रकल्प उभा केलाय, पण शेतकऱ्याच्या दृष्टीने तो फायद्याचा आहे. शेतकऱ्यांनी काही वर्षापूर्वी बांधावर ऊस टाकले होते, त्याचं तुम्हाला काहीच मिळालं नाही. मग ठीक आहे, तुमच्याकडून चला भाव थोडेफार दिवस कमी जास्त झालाय, पण येथून पुढे तरी तुम्ही ऊसाच्या संदर्भात जो भाव आहे तो शेतकऱ्यांना मोबदला योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे. आणि आपण भावाच्या संदर्भात ज्या घोषणा करतायत त्या घोषणा सत्यात उतरल्या पाहिजेत. याच्या आधी उतरले असतील, पण येथून पुढे सुद्धा तुम्हाला ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत, म्हणून ती सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. चौथीकडे जर आपण बघितलं तर IAS अधिकारी आहेत मधुकर राजे आर्दड. यांना शासकीय योजनांचं मोठ्या प्रमाणात ज्ञान आहे, अनुभव आहे. ते गेल्या कित्येक वर्षापासून शासकीय सेवेमध्ये आहेत. म्हणून हे जे IAS अधिकारी आहेत माजी मधुकर राजे आर्दड, यांनी काही महिन्यापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक आहेत. चला, त्यांचं गावही जवळच येते, संपर्कही त्यांचा पहिल्यापासून आहेच. परंतु मधुकर राजे आर्दड यांनी सुद्धा आपल्याला जर सेवानिवृत्तीनंतर राजकारणामध्ये उतरायचं होतं तर काही वर्षापासूनच याची बांधणी जी आहे ती बांधायला हवी होती. कारण तुम्ही गेल्या काही महिन्यापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आलात, तुम्ही एक मध्यंतरी यात्राही काढली, गाठीभेटीचा दौराही पूर्ण केलाय, परंतु या गोष्टी काही वर्षापूर्वी तुमच्याकडून व्हायला हव्या होत्या. विविध शासकीय योजनेचा लाभ जो आहे तो मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात नागरिकांना मिळायला हवा होता. याबरोबरच शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांसाठी तुम्ही कॅम्प घेणं गरजेचं होतं, तालुका पातळीवर म्हणा, जिल्हा परिषद सर्कलवर म्हणा, आणि यातून तुमची बांधणी योग्य पद्धतीने झाली आहे. परंतु तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासूनच्या त्या गोष्टी आहेत त्या आता तुम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहात.
तुमची इच्छा होती मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची, तर ह्या गोष्टी तुमच्याकडून कित्येक वर्षापूर्वी होणं गरजेचं होतं असं मला वाटतं. चला ठीक आहे, देर आहे पण दुरुस्त आहे. तुम्ही इच्छुक असाल चलता, तुमच्यासाठी चला शुभेच्छा. आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये मला एकंदरीतच असं दिसतंय, यामध्ये एक जण सेफ आहे आणि या तिघामध्ये रस्सीखेच चालली आहे. एक जण सेफ राजेश टोपे आणि तिघं कोण तर सतीश घाडगे, हिकमत उडान आणि मधुकर राजे आदड, या तिघांमध्ये रस्सीखेच चालू आहे. एकीकडे राजेश टोपे यांच्याकडे सूक्ष्म नियोजन आहे, तोंडामध्ये साखर आहे. दुसरीकडे हिकमत उडान यांच्याकडे सहानुभूती आहे, सत्यता आहे. तिसरीकडे सतीश घाडगे यांच्याकडे सतत असा जनसंपर्क आहे. त्याबरोबरच दानत वृत्ती ही फार महत्वाची आहे, तीही आहे. आणि चौथीकडे आपण जर बघितलं तर हे IAS अधिकारी आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय ज्ञान आहे. चला, या सर्वच जे इच्छुक आहेत, ज्यांना उमेदवारी मिळेल विधानसभा मतदारसंघाची, या सगळ्यांनाच आपण शुभेच्छा देऊयात. आणि काही जरी असेल तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघ यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं होऊन सर्वसामान्य जनतेचे कामं झाले पाहिजेत, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही जे निवडणूक लढाल ती अटीतटीने लढा. नुसतंच असं आलोय आपल्याला उमेदवारी भेटली आणि आपण निवडून येणाऱ्याचे या आशेवर राहू नका. तर योग्य पद्धतीचं नियोजन आयोजन करा आणि मोठ्या प्रमाणात आपण मोठ्या मताधिक्याने विजयी झालो पाहिजेत, यासाठी जनतेचे कामही करा. बरोबरच सर्वसामान्यांच्या ज्या समस्या असतात त्याच्यावरही तोडगा काढा. नाहीतर काय, आमुष्या पौर्णिमाला तो येतोचे आपण जातोचे असं होता कामा नये. याबरोबरच त्याने कित्येक दिवसापासून नुसत्या चक्रा मारायच्या आणि आपल्या तोंडामध्ये साखर ठेवून आपण नुसतं त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणायचं हो हो, कधी कामं असलं तर सांगा, आणि ज्यावेळेस कामं आपण सांगतो त्यावेळेस त्याचं काम होत नाहीये, असंही होता कामा नये. या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो अभ्यास करून या राजकीय सर्व जे मंडळी आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि या रोखोकमध्ये इथेच थांबूया. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, काही वाटत असेल तर कमेंट सुद्धा करा आणि दुसरी गोष्ट शेअर करायला सुद्धा विसरू नका. वास्तव विचार रोखोकमध्ये विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आखाडा यामध्ये आपण येथेच थांबूया. परत असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण वास्तव विचार रोखोकमध्ये समीक्षा करूया. तोपर्यंत धन्यवाद.